हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर हे आहे माझं छोटंसं गार्डन आणि त्या दिवशी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये मी लसूण लावला होता. हे बघा, बसल्या बसल्या हा लसूण लावला होता, तर एवढा छान आला आहे. त्याच्या पत्तीची मी चटणी पण एकदा बनवली आणि आता मस्त ग्रोथ होत आहे लसूणची. हे गुलाब, हे बसल्या बसल्या कामं केलेली आहे वेळ काढून. तर इथं आज मी छानपैकी बसले आहे. मनी प्लांट आहे, जास्वंदी आहे, परत कुठले ते निळ्या कलरचे महादेवाला जे फुलं वाहतात ते आहे, नाव येत नाही मला आता पटापट. तर हे एक सुंदर झाड आहे, ते पूर्ण मेलं होतं ते झाड आणि त्याला मी कटिंग करून 3 वेळा कटिंग करून ह्यावाला सुंदर गुलाबाला की मी नक्की दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर हे एक हॅपीनेस आजचा व्हिडिओ आहे. एक्सरसाइज तर मी केली आहे थोडीफार आणि आजचं आपलं रिलॅक्समेंट हॅपीनेस. तर जास्त कुठं घरचे बायकांना घरचे मुलं म्हणजे नाही का, घरी सगळे मुलं, छोटे मुलं, हजबंड, हे ते सगळ्यांचं वर्क करून स्वतःसाठी वेळ बिलकुल भेटत नाही. तर असं मी 2 मिनटं मॉर्निंगमध्ये बसते उन्हामध्ये आणि हे कधी योगा, कधी एक्सरसाइज डिवाईड करून घेतले सगळे टायमिंग. आणि मग इथं आता मस्तपैकी बसले आहे. ऊन पण शेकत आहे आणि थोडंसं जे पण कुठलं मला ऑइल भेटते तर मी हे ना असं उन्हामध्ये बसून ना फ्रेंड्स असं डोळ्याचा मसाज करते मी. हे ऑइल आहे, तर बसल्या बसल्या हे थंडीमध्ये. तर आता थंडी पण कमी झाली आहे, पण तरी पण थोडं कवळं ऊन, तर विटॅमिन डी, आणि मग हे मसाज असं मी करते. तर आमचे आजोबा नेहमी सांगायचे उन्हात बसून अशी मालिश वगैरे, हलकं ऊन चेहऱ्याला वगैरे, तर खूप बेनिफिट भेटतात ह्याने पण. तर हे मस्तपैकी अशी मालिश आणि हे थोडी आणि ही अशी मान. तर हे 2 एक्सरसाइज, आणि एक्सरसाइज पण होतीये आणि हे मालिश पण होतीये. अशी डोळ्याला एक्सरसाइजची खूप गरज असते. तर हे मी उन्हामध्ये बसून 8 दिवसातनं एकदा किंवा 2दा हे मी नक्की फॉलो करते. थांब बाळा, हे का बघा, हे मांजराचं पिल्लू, हे बघा डिस्टर्ब करायला लागला आता. चल चल तिकडं, चल पिल्लू नको इकडं, हा तू पण बसू लाग. तर हे असे, आणि थोडंसं असं ऊन शेकलं की काहीतरी चांगल्या कामासाठीच ते सांगत असतील ना, की उन्हात बसा, थोडंसं बॉडीला पण ऑइलिंग वगैरे. तर हे खूप आपल्याला म्हणजे फक्त उन्हात बसून नाही, हे असं थोडंसं माझे रॅशेस वगैरे काही पडत नाही आहे. मॉर्निंगपासून आवळा ज्यूस हे थोडंसं, तर आतून पण एकदम फ्रेश फील होते आणि ऊन पण भेटते आपल्या बॉडीला. तर ही पण हेल्थ टिप्स खूप छान आहे फॉलो करण्यासाठी. तरी मी ह्या डेली रुटीनमध्ये मी असं नाही म्हणत की कोणी फॉलो करा, तर मी हे फॉलो नक्की करते. आणि बघा हे फॉलो करून, तर हे डोळ्याला ऊन पण येते, आपल्याला विटॅमिन डी पण भेटते. आणि पहिलेचे लोक सांगत होते ते काही चुकीचं नव्हते सांगत. ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायलाच पाहिजे मला असं वाटतं. आपलं जसं लहानपणी आपण ऐकत नाही, जसं एज वाढेल तसं आपल्याला सगळं काही गोष्टी आठवतात. तर हे नक्की मी फॉलो करते. तर हे कसं वाटले फ्रेंड्स आजची, म्हणजे मी फॉलो करते ही टीप. तर नक्की हे असं उन्हामध्ये बसून 2 मिनटं पण लागत नाही आपल्या डोळ्यासाठी मसाज, आणि थोडंसं कोवळं ऊन. तर गार्डन खूप सुंदर सुंदर फुलं आलेत. तर एकदम दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह फिलिंगने, खूप छानपैकी. पिल्लू, आमचं मागरचं पिल्लू पण बसले ऊन शेकायला छान छान. बसा बसा. तर ओके फ्रेंड्स, तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, छान छान कमेंट्स पण करा. बाय.